सोलापूर विमानतळ परिसरातील कथित अवैध अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. होडगी रोडवरील नई जिंदगी परिसरात विमानतळाच्या फनेल झोनमध्ये कथित नियमबाह्य बांधकामे झाल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे. या अतिक्रमणांमुळे DGCAच्या नियमांचे उल्लंघन होत असून नाईट लँडिंग सुविधा, विमानतळ विस्तार आणि सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील कथित अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोलापुरात विमानतळाला अडथळा म्हणून 106 जागा एकरवर अतिक्रमण झालेलं आहे. आम्ही त्याला अतिक्रमण म्हणत नाही, त्याला एक लँड ज्याचा प्रकार म्हणतो. कारण की आज तिथं बघाल तर हिंदू बहुल भागात, हिंदू मुस्लिम बहुल भागामध्ये हे विमानतळ झालेलं आहे आणि तिथील सर्व लोक विरोध करत आहेत. मग देशाच्या अधोगती व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहे का? म्हणून आम्ही शासनाला सांगितलंय की त्या पूर्ण 106 एकर जमीन पूर्ण अतिक्रमण मुक्त करा आणि तिथं विमानतळ मोठ्या प्रमाणात उभारा. जर विमानतळ झालं तर आपल्या सोलापूरमध्ये कारखाने येतील, MIDC मोठ्या प्रमाणात होईल, उद्योगधंदे उभारतील आणि परत आपलं सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलौकिक होईल. यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलंय. सोलापुरात मोठ्या प्रमाणात लँड जात झालेला आहे आणि होत आहे. जे नई जिंदगी भागात 106 एकर मध्ये लँड जात झालेला आहे. उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे. शासनाचा जमीन आहे, आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी जयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले आणि पालकमंत्र्यांना धमकी द्यायला लावले. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे. हा सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षड्यंत्र करत आहेत. आमचं म्हणणं काय आहे, तिथं मुस्लिम आहे म्हणून आमच्या विरोध नाही, तिथे काही लोक हिंदू पण आहेत. जे दलाल लोक 2-4 दलाल मुस्लिम त्या लोकांना येड्यात काढून ते जमिनी शासनात जमीन विकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महापालिकाचे काही कर्मचारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे दलाली लोक फसवणूक करून बोळेवाड्या लोकांना जमिनी विकले त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, सुधीर बहिरवाडे आणि विवेक इंगळे उपस्थित होते.